की वारकऱ्यांची पद्धत अशी आहे बुवा, शब्दामध्ये चाल बसवायची, चालीमध्ये शब्दांनी बसवत नाही. तुम्ही चालीमध्ये शब्द बसवता, आम्हाला ते आवडत नाही. चालीमध्ये शब्दाची कसरत करायची नाही, शब्दामध्ये चालीची कसरत करा. चाल जरा इकडे तिकडे होऊ द्या, काय बिघडत नाही, पण शब्दांचा अपमान करू नका. आपण शब्दांचा अपमान करतो. कोण गाई नावडी, आता नाहीच आवडतं, येईल कुठनं तशी. गुण गाई नावडी, मला मला म्हणलं तुम्ही कसं म्हणाल, गुण गाईन आवडी. शब्द घ्या की याच्यामध्ये काय बघत आहे. तुम्हाला वारकऱ्यांची सवय सांगतो. तुम्ही वारकऱ्यांना बावळ समजता. सामान्य त्यांचा वेश सामान्य असतो, कपडे मळलेले असतात, त्यांची दाढे असतात त्यांनी. पण समाधी, आम्ही ज्ञानोराच्या पुढे समाधी म्हणत असताना एक अक्षर चुकलं तर वारकरी लगेच धावत येतात. एक अक्षर, एवढा त्यांचा पाठा पक्का असतो. आणि वारकऱ्यांची पद्धत अशी आहे, मी वारकऱ्यामध्ये गेली 30-35 वर्षे वावरतो आहे म्हणून सांगतो तुम्हाला. अशी वारकऱ्यांची पद्धत आहे का भजन लवकर लवकर उरकावं, उशिरा नाही. पण आमची पद्धत आहे, बोल आबोलले, आम्ही म्हणलो की लगेच तुम्ही म्हणायचं. तुम्ही 4-4 आवर्तनं म्हणायची, मग 4 असं नाही की सिंगल म्हणून पुढं सिंगल म्हणत गेलं की भजनामध्ये टाईम कमी जातो आणि अक्षरं जास्त येतात. गाथा भजन असं आहे वारकऱ्यांचं, ते गाथा भजनामध्ये चालीला महत्त्व देत नाहीत, शब्दाला महत्त्व देतात. 2 तासामध्ये 25 अभंग झालेच पाहिजेत, हा त्यांचा कटाक्ष असतो. आपलं तसं नाही, आपलं 2 तासामध्ये राग 2.